नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझा नवीन ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये मी माझ्या सिडको लॉटरीच्या प्रवासाचा एपिसोड 3 पुन्हा शूट करतो आहे. तर टॉपिक होता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि ॲग्रीमेंट. तर मागील व्हिडिओमध्ये काही टेक्निकल कारणामुळे माझ्या व्हॉईसमध्ये इको साऊंड येत होता. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट आणि स्पष्ट समजेल. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. आता आपण जे ॲग्रीमेंट प्रोसेस आहे ते जाणून घेऊ कसं करायचं. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ मी परत रिशूट करतो आहे, कारण ते मागच्या एपिसोडमध्ये थोडा व्हॉईस क्वालिटीचा प्रॉब्लेम झालेला. तर आता हे प्रोसेस मी कंटिन्यू करतो. आणि हे आता ॲग्रीमेंट प्रोसेस. तो ॲग्रीमेंट प्रोसेससाठी तुम्हाला परत निवारा केंद्राच्या वेबसाईटवरती जावं लागेल. तर सर्व पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्रीमेंटचा टॅब येईल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तो ॲग्रीमेंटचा टॅब येईल. तर ॲग्रीमेंटच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा एक विंडो येईल आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की काइंडली पे द स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन चार्जेस, LBT, मेट्रो सेस, डेव्हिल्यूए टॅक्स अँड GP सेस इफ ॲप्लिकेबल. पेमेंट ऑफ ऑल चार्जेस इज कंपल्सरी बिफोर बुकिंग अँड अपॉइंटमेंट. तर ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावा लागतो. अपॉइंटमेंटमध्ये तुमचा टायमिंग आणि डेट असेल ज्या दिवशी तुम्हाला ॲग्रीमेंट करायचं असेल सिडकोसोबत. तर ह्याच्या आधी तुम्हाला सर्व जे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते भरावा लागतो. तर हे कसं भरायचं ते पहिला मी सांगतो. ती आता हे विंडो मी क्लोज करतो. आता मी अपॉइंटमेंट नाही दाखवत इथे काही. अपॉइंटमेंट बुक करण्याच्या आधी आपण जाणून घेऊ स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कसा काढायचा. तर इथे मी इथे मी एक्सेल शीट बनवलं आहे, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन. तर एक्सेल शीटमध्ये मी सर्व डेटा टाकलेला आहे आणि कॅल्क्युलेटरसुद्धा याच्यामध्ये बनवलं आहे मी. तर याच्यामध्ये पहिला 0 to 6 lakhs जे 6 लाख किंवा 6 लाखापेक्षा दोन स्कीम असतो, EWS LIG. दोन्ही कधी सिडकोवाले देतात. तर हा मी दोन्हीसाठी बनवला आहे. तर EWS आणि LIGसाठी. तर हा नोटप्रमाणे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी किती असेल ते मी सांगतो. तर पहिला तलोजा नोडमध्ये हा तुमच्या सब रजिस्टर ऑफिस पनवेलमध्ये येईल. ठीक आहे, हे पनवेलमध्ये येईल आणि स्टॅम्प ड्युटी तुमचा जाणार 1000 रुपये. नंतर स्टॅम्प ड्युटीमध्ये पण मेल बायरसाठी 1000 रुपये, फिमेल बायरसाठी पण 1000 रुपये, आणि मेल बायरसाठी पण 1000 रुपये, आणि मेल फिमेल बायरसाठी पण 1000 रुपये. आणि इथे मेट्रो सेस 1% आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मेट्रो सेस 1% आहे आणि LBT दॅट इज लोकल बॉडी टॅक्स हे पण 1% आहे. आणि GP सेस ते पण GP 6 नॉट ॲप्लिकेबल आहे. आणि ठीक आहे, इथं मी डेट पण चेंज करतो. 2023 आणि 24 लिहिलं आहे ना. तर 24 आणि 25साठी पण सेम रेट आहे. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस सेल्स बिलो 30 lakhs. मी 30 लाखच्या खाली असेल तर रजिस्ट्रेशन चार्जेस 1% आहे ऑफ सेल प्राईस. तुमच्या सेल प्राईस तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये असतो, ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर हे तुम्हाला पहिलं मी सेल्स प्राईस दाखवतो कुठे अलॉटमेंट लेटरमध्ये. हां, तर मित्रांनो हा अलॉटमेंट लेटर आहे. तर अलॉटमेंट लेटरमध्ये तुमचा सेल प्राईस इथे असेल. आता मी माझा हाईट केला आहे. तर इथे सेल प्राईस असेल तुमचा. तर हा सेल प्राईसचा 1%. हा सेल प्राईसचा 1% तुमचा रजिस्ट्रेशन चार्जेस झाला फॉर फ्लॅट प्राईस बिलो 30 किंवा 30 लाख, आणि अबो 30 लाखसाठी 30,000 रुपये ते फिक्स अमाऊंट आहे. त्याच्यानंतर ड्रोनागिरी जे की ओरण सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये येतो, आणि ह्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये फॉर मेल बायर्स अँड फिमेल अँड मेल बायर्स दोन्हीसाठी. आणि फॉर फिमेल बायर त्यांच्यासाठी पण 1000 रुपये. मेट्रो सेस ॲप्लिकेबल नाही आहे. लोकल बॉडी
पण अप्लिकेबल नाही आहे, GP सेस पण ॲप्लिकेबल नाही आहे. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस 1%, जसं की तो तलोजासाठी होता तो सेम आहे. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस जर फ्लॅटची किंमत 30 लाखापेक्षा जास्त असेल तर रजिस्ट्रेशन चार्ज 30,000 रुपये, तर सेम. तर हा म्हणजे सर्व इन्कम कॅटेगरीसाठी हा सेम आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस 30 लाखाच्या खाली असेल तर 1% आहे, आणि 30 लाखाच्या वरती असेल तर 30,000 रुपये फिक्स आहे. हे सर्व इन्कम कॅटेगरीसाठी, सर्व म्हणजे हे 2 इन्कम कॅटेगरी जे मी लिहिलं आहे ते 0 to 6 lakhs अँड अबोव 6 lakhs दोन्हीसाठी. तर परत मी एक समराईज करतो. तर ॲन्युअल इन्कम 0 to 6 लाख असेल तर तलोजा नोटसाठी तुमचा सब रजिस्टर ऑफिस पनवेल राहील, आणि स्टॅम्प ड्युटी तुमचा 1,000 रुपये राहील. फॉर मेल बायर्स आणि फिमेल बायर्ससाठी पण, मेल बायर्स आणि फिमेल बायर्ससाठी पण 1,000 रुपये, आणि फिमेल बायरसाठी स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपयेच राहील. त्याच्यानंतर मेट्रो सेस 1%, आणि लोकल बॉडी टॅक्स ते पण 1%, GP नॉट ॲप्लिकेबल तलोजा नॉटसाठी. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस जर फ्लॅटची किंमत 30 लाखापेक्षा कमी असेल तर 1%. ठीक आहे. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस फॉर फ्लॅट अबाउट 30 lakhs तो 30,000 रुपये फिक्स आहे. हा झाला EWS LIG इन्कम ग्रुप 0 to 6 lakh त्यांच्यासाठी. हे तलोजा नोटसाठी. बाकीचे पण तुम्ही बघू शकता द्रोणागिरी आणि गंजोलीसाठी. आता हा इन्कम झाला 6 लाख, 0 to 6 lakhs. त्याच्यानंतर अबोव 6 lakhs मीन्स 6 लाखाच्या वरती ज्यांच्या सॅलरी असेल, जे मोस्टली LIGमध्ये घेतात घर, तर त्यांच्यासाठी पण इथे पण मी इयर चेंज करून टाकतो. तलोजा नॉडमध्ये पनवेल सेम ते रजिस्टर ऑफिस पनवेल असेल. आणि फॉर मेल बायर्स स्टॅम्प ड्युटी 5% आहे. ठीक आहे. आणि फॉर फिमेल बायर्स स्टॅम्प ड्युटी 4% आहे. आणि फिमेल बायरसाठी पण 5% आहे स्टॅम्प ड्युटी. ओनली फिमेल बायरसाठी 4% आहे. आणि मेट्रो सेस आणि LBT ते दोन्ही 1%. आणि रजिस्ट्रेशन चार्जेस जर फ्लॅटची किंमत 30 लाखाच्या खाली असेल तर 1%, आणि 30 लाखाच्या वरती असेल तर 30,000 रुपये फिक्स आहे. मोस्टली तर 30,000च असेल. LIGची फ्लॅटची किंमत 30 लाखाच्या वरतीच असतो. बाकी द्रोणागिरी आणि गंजोलीचं पण लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. व्हिडिओला पॉज करून. त्याच्यानंतर मी ते कॅल्क्युलेटर बनवलं आहे. त्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला एक AWS आणि LIGचा एक उदाहरण सांगतो मी. पहिला तर प्रॉपर्टी सेल प्राईस, आता मी 25 लाख टाकला इथे. तर याला AWSचा असतं 20 ते 25 लाखपर्यंतचा किंमत असतो फ्लॅटची किंमत. हा मी पहिला 25 लाख टाकला इथे. आणि ॲन्युअल सॅलरी टाकला आहे मी 30 लाख रुपये. आणि मेट्रो सेस 1% टाकला आहे. LBT पण 1% टाकला आहे. आणि GP सेस 0% टाकला आहे. तर हे टाकल्यानंतर काय आला माझा स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये आला. ठीक आहे इथे. आणि मेट्रो सेस 1% आला, दॅट इज 25,000. आणि LBT पण 1% आला. ठीक आहे. आणि GP पण DP तर 0 टाकला आहे, तर 0 येईल तो. आणि रजिस्ट्रेशन 25,000 रुपये, कारण फ्लॅटची किंमत मी 25 लाख रुपये टाकला आहे 30 लाखाच्या खाली. आणि टोटल झाला 76,000. ठीक आहे. आता एक LIGचं पण टाकतो मी. आणि LIG असेल तर इथे फ्लॅटची किंमत मी टाकतो आता 34 लाख. ठीक आहे. हे 34 लाख टाकल्यानंतर ऑटोमॅटिक याने रजिस्ट्रेशन 30,000 रुपये घेतला. ठीक आहे. 30,000वरती जाणार पण नाही, हे फिक्स अमाऊंट आहे. त्याच्यानंतर ॲन्युअल सॅलरी पण मी जास्त करतो, 6 लाखापेक्षा जास्त 8 लाख रुपये करतो. तर हा ऑटोमॅटिकली स्टॅम्प ड्युटी माझ्या 5% झाला इथे 1,70,000 रुपये. आणि मेट्रो सेस झाला 34,000 रुपये. LBT झाला 34,000 रुपये. GP झाला 0%, रजिस्ट्रेशन झाला 30,000 रुपये. टोटल 2,68,000. टोटल आला 2,68,000 माझा. आता हे अमाऊंट आपल्याला पे करायचं आहे ग्रासच्या पोर्टलवरती जाऊन. ठीक आहे.
तर मी तो पे करतो. आता हा अमाऊंट पे करण्यासाठी तुम्हाला इथे जावं लागेल. हा वेबसाईट आहे, हे तुम्ही मोबाईलमध्ये पण ओपन करू शकता. ग्रास GRAS MAHAKOSH.GOE.in. तर हा साईटवरती तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन पण करू शकता. तुमचा लॉग इन ID वगैरे क्रिएट करू शकता इथे. ठीक आहे. आणि विदाऊट लॉग इन ID विदाऊट रजिस्ट्रेशन पण तुम्ही पे करू शकता. ठीक आहे. तर आपल्याला हे तर झाला. हे तुमच्यासमोर चलानचा विंडो ओपन केलं आहे मी. पण आपल्याला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी पे करायचं आहे. तर तो पे करण्यासाठी इथे नाही पे करायचं आपल्याला. तर इथे तुम्हाला क्लिक नाही करायचं आहे, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनवरती मी क्लिक केला. त्याच्यात तुमच्यासमोर असा एक विंडो ओपन होईल. इथे पण तुमचा रजिस्ट्रेशन लॉग इन ID तो सेम असेल, इथे पण दिसेल जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल. ठीक आहे. तर मी तर रजिस्ट्रेशन करून पे केलं आहे प्रॉपर आणि चलान पण डाउनलोड केलं आहे. हे बरं पडतो कारण तुम्ही चलान वगैरे डाउनलोड करू शकता प्रॉपर इथे. हां, इथे जास्त काही नाही आहे मोठा प्रोसिजर, फक्त तुमचं नाव वगैरे आणि ॲड्रेस वगैरे टाकायचं आहे आणि लॉग इन होऊन जातो. त्याच्यानंतर पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो आहे मी. ज्यांना लॉग इन ID नाही बनवायचं असेल तुम्ही इथे पे करू शकता डायरेक्टली. ठीक आहे. तर हे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडो येईल, सिटीजनचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा इथे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे, मेक पेमेंट टू रजिस्टर डॉक्युमेंट, मेक पेमेंट फॉर पेनल्टीज अँड अदर्स. तुम्हाला पहिला ऑप्शन क्लिक करायचा आहे. ठीक आहे. पहिला ऑप्शनमध्ये पण तुम्हाला तुमच्याकडे 3 ऑप्शन येईल, पे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी टुगेदर. मग दोन्ही पे करायचे असेल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि फक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करायचं असेल तर हा सेकंड ऑप्शन आहे आणि फक्त रजिस्ट्रेशन पे करायचं असेल तर थर्ड ऑप्शन आहे. मला दोन्ही पे करायचं आहे आणि दोन्ही पे करावा लागतो ॲग्रीमेंटच्या वेळी. तर हा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा एक विंडो ओपन होईल आणि फॉर्म येईल. हे फॉर्म तुम्हाला फिलअप करायचं आहे. तर मी पहिला आता सिलेक्ट करतो माझा डिस्ट्रिक्ट आहे रायगड. ठीक आहे. रायगड तलोजाचा पे करतो आहे मी. तर डिस्ट्रिक्ट रायगड झाला आणि तालुका पनवेल आणि सब रजिस्टर ऑफिस पहिला सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आर्टिकल कोड सेकंड आहे. आर्टिकल कोडमध्ये तुम्ही परत बघून घ्या बरोबर. झूम करतो मी. आर्टिकल कोडमध्ये सेकंड ऑप्शन आहे ॲग्रीमेंट टू सेल अँड ट्रान्सफर. तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा तुम्हाला. 25.2 ॲग्रीमेंट टू सेल अँड ट्रान्सफर. हे केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं स्टॅम्प ड्युटी टाका. स्टॅम्प ड्युटी LBT मेट्रो सेस 3 टाका इथे. तर माझा किती आलेला, हे मी आता कंबाईन करतो. टोटल माझा आला 2,38,000 रुपये. ठीक आहे. तर हा 2,38,000 रुपये मी टाकतो तिकडे. ठीक आहे. ते 2,38,000 रुपये टाकला मी. आणि रजिस्ट्रेशन माझा किती आहे, रजिस्ट्रेशन आहे 30,000 रुपये. ठीक आहे. हा मी इन्कम 6 लाखाचा वरती आहे त्याच्यासाठी सांगतो आहे. तर हा मी इथे 30,000 टाकतो. तर हा टोटल अमाऊंट मला पे करायचा 2,68,000. तर हे टोटल अमाऊंट तुम्हाला इथे पे करायचं आहे 2,68,000. त्याच्यानंतर हां, आता तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. तर मी माझं नाव टाकतो इथे. सॉरी. त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर तुमचा जे काय असेल, मोबाईल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्टी. हा सेकंड पार्टीमध्ये तुम्हाला सिडकोचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. हे अलॉटमेंट लेटर आहे तर हा तुम्हाला टाकायचा आहे. हा मी इथे कॉपी केला, इथे पेस्ट करतो आहे. ते झालं सेकंड पार्टीचं नाव. त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर. पॅन कार्ड नंबर तुम्ही निवारा केंद्रावरती जाऊन घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर
तुमचं जे अलॉटमेंट लेटरमध्ये फ्लॅटचा नंबर वगैरे आहे, ॲड्रेस वगैरे आहे, हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. ते अलॉटमेंट लेटरमध्ये सर्व इथे असतं. बिलिंग नंबर, फ्लोर नंबर, अपार्टमेंट नंबर सर्व इथे लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला तिकडे जाऊन टाकायचं आहे. ठीक आहे. पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर मार्केट व्हॅल्यू तुमच्या इथे असेल. तुमचा सेल प्राईस आहे जे अलॉटमेंट लेटरमध्ये, तर अलॉटमेंट लेटरमध्ये तुमचा जे सेल प्राईस आहे तोच तुमचा मार्केट व्हॅल्यू आहे आणि कन्सिडरेशन अमाऊंट पण सेम आहे. तर दोन्ही व्हॅल्यू इथे येईल. सपोज मी टाकतो आहे 34 लाख रुपये टाकतो आहे मी. ठीक आहे. इथं पण सेम तोच. ठीक आहे. हे टाकलं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे पेमेंट मोडसाठी पण ऑप्शन येईल. तर मी नेट बँकिंग प्रिफर करतो, ई पेमेंट. त्याच्यासाठी तुमचं अकाउंट गव्हर्मेंट बँकमध्ये असायला पाहिजे. तर हा सर्व गव्हर्मेंट बँक आहे. आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, IDBI, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल, स्टेट बँक, युको, हे सर्व बँक आहे. HDFC, ICICI वगैरे नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या बँकमध्ये तुमचं अकाउंट असायला पाहिजे. नाही तर तुम्ही दुसरा ऑप्शन ट्राय करा इथे, बाकीचे ऑप्शन पण आहे इथे. हां. हे केल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि प्रोसीड करा. पेमेंट करून टाका आणि तुमचा चलान नंबर जनरेट होईल. ठीक आहे. तर चलान नंबरला तुम्ही परत बाहेर जाऊन डाउनलोड करू शकता. सर्च चलानला सर्च करून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे करून तुम्हाला सर्व रजिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे इथे सेम. ठीक आहे. जे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, नंतर बँकचं नाव टाकायचं आहे. मी IDBI टाकलं तर IDBI टाकतो. तुमचा अमाऊंट किती आहे तो टाकायचा आहे इथे. GRA नंबर तुमच्या इथे असतो. तर मित्रांनो, ग्रासचा चलान तुम्हाला असा दिसेल. हा झाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी जे तुम्ही पे केलं आणि तुमचं नाव वगैरे असेल इथे. ठीक आहे. पॅन कार्ड नंबर असेल, तुमच्या घराचा नंबर वगैरे असेल, ॲड्रेस असेल, टोटल अमाऊंट किती पे केलं ते असेल, बँक नेम असेल. तर हा GRA नंबर इथे लिहिला आहे. तर हा GRA नंबर तुम्हाला तिकडे टाकायचा आहे. ठीक आहे. हा GRA नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्ही हे GRA नंबर टाकून चलान डाउनलोड करू शकता. तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर चलान डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे चलानचा हार्ड कॉपी ठेवा. त्याच्यानंतर हे क्लोज करतो. आता परत मी निवारा केंद्राच्या साईटवरती जातो. ठीक आहे. मित्रांनो, परत मी निवारा केंद्राच्या साईटवरती आलो आहे. तर इथे परत मी टॅबवरती क्लिक करतो. तर हा तर LBT मेट्रो सेस आणि स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस जे काय पेमेंट केलं आपण, ते हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे अपॉइंटमेंट बुक करायचं आहे. आता माझा बुक झालेला आहे ऑलरेडी. तर तुम्हाला इथे तो विंडो नाही दिसणार. माझ्याकडे बुकलेट आहे, तर बुकलेटमध्ये मी दाखवतो कसा बुक करायचा. ठीक आहे. तर हा बुकलेट आहे, निवारा ॲग्रीमेंट बुकिंग प्रोसिजर. तर हा मी ओपन करतो. बाकी लॉग इन करायचा, निवारा केंद्राचा लॉग इन ID वगैरे हे सर्व सेम आहे. आपला प्रोसेस चालू होतो इथपासून. तर हा ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन प्रोसेस, याच्यावरती मी क्लिक केला. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तो विंडो येईल. तुम्हाला तुमच्यासमोर तो नोट येईल आणि सांगणार की तुम्ही पहिला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि जे काही चार्जेस ते पे करून घ्या. ते पे केल्यानंतर तुमच्यासमोर हा विंडो येईल. तर तुम्हाला पहिला ऑप्शन नाही सिलेक्ट करायचा ऑनलाईन, हा ऑफलाईन सिलेक्ट करायचा आहे. तर ऑफलाईन मी चूज करतो आहे. हे चूज केल्यानंतर तुमच्यासमोर हा विंडो येईल. ठीक आहे. इथे तुम्हाला GRA नंबर टाकायचा आहे
अपलोड स्टॅम्प ड्युटी पेमेंट सर्टिफिकेट. तर पेमेंट सर्टिफिकेट अपलोड करायचं तुम्हाला इथे. त्याच्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. हे सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर हा एक अपॉइंटमेंट डेटचा एक विंडो येईल. तर तुम्ही इथे डेट सिलेक्ट करा. आता इथे दाखवलं 25 तारीख एप्रिल 2024 25 तारीख. तर हा डेट सपोज मी हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर गेट एन अपॉइंटमेंट स्लॉट. तर हा मी याच्यावरती क्लिक केला. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट डिटेल टाकायचं तुम्हाला. तुमच्यासमोर टायमिंग येईल कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला बुकिंग करायचं आहे आणि इथे जागा काही रिमेनिंग असेल ते पण दिसेल इथे तुम्हाला. ठीक आहे. तर सपोज याच्यावरती मी क्लिक केला बुक नाववरती. टायमिंग सकाळचा 10. ठीक आहे. हे क्लिक केल्यानंतर तुमचा अपॉइंटमेंट बुक झाला. हां. तर हा बुक झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचा ई अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. हे इथे तुमचा हा विंडो येईल आता लास्टला, जे माझ्या निवाऱ्याच्या साईटवरती दिसतो आहे. हे इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मी माझा ओपन करतो आता. हे विंडो इथपर्यंत प्रोसेस आला. तर हे तुम्ही इथे तुमचा ई अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करू शकता आणि हे तुमचा टोकन नंबर आहे T271. तर हे आणि सो सेम आपला निवारा केंद्राचा ऑफिस आहे 8th फ्लोअर टावर नंबर 10 बेलापूर CBD रेल्वे कॉम्प्लेक्स बेलापूर CBD. ठीक आहे. ते जाऊन तुम्ही तुमच्या ॲग्रीमेंट करू शकता. आणि ॲग्रीमेंट म्हणजे काय? ॲग्रीमेंट म्हणजे बायर आणि सिडकोमध्ये एक लीगल डॉक्युमेंट होईल. जे काय तुमच्या स्कीममध्ये टर्म्स अँड कंडिशन असेल, जे काही स्कीमप्रमाणे तुमच्या फ्लॅटची किंमत वगैरे सर्व जे काही असेल ते तुमच्या सर्व ॲग्रीमेंटमध्ये येईल. तर तुम्हाला मी ॲग्रीमेंटचं पण एक कॉपी दाखवतो माझा, की तुमचा ॲग्रीमेंट कसं दिसेल. तर हा मी ओपन करून ठेवला ॲग्रीमेंट. हे माझं ॲग्रीमेंट आहे. हां. तर ॲग्रीमेंट करण्याच्या आधी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते पण दाखवतो मी पहिला. तर ॲग्रीमेंटसाठी तुम्हाला एवढा डॉक्युमेंट लागणार आहे. 2 झेरॉक्स कॉपी ऑफ युअर पॅन कार्ड. हां. पॅन कार्डच्या 2 झेरॉक्स कॉपी, आधार कार्डच्या 2 झेरॉक्स कॉपी, स्टॅम्प ड्युटी पेमेंटचं चलान जे तुम्ही भरला 1000 रुपये लिहिलं आहे इथे. हे फक्त स्टॅम्प ड्युटीसाठी लिहिलं आहे. बरं तुम्हाला पण पूर्ण विचारतील ॲग्रीमेंटच्या वेळी. तुम्हाला पूर्ण भरावं लागेल. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, मेट्रो सेस आणि LBT सर्व भरावं लागेल. त्याच्यानंतर 2 ब्लँक स्टॅम्प पेपर 100 रुपयेचा ब्लँक स्टॅम्प पेपर तुम्हाला असं दिसेल. हे सगळं 2-2 कॉपी लागतं. आणि हे ब्लँक स्टॅम्प पेपर आहे. तर हे तुम्हाला बेलापूरच्या प्रभातनगरमध्ये मिळेल. तर प्रभातनगर जाऊन तुम्ही घेऊ शकता ब्लँक स्टॅम्प पेपर. आणि ज्या दिवशी तुमचा अपॉइंटमेंट असेल तो डेटचा घ्या जाऊन. त्याच्यानंतर 4 पासपोर्ट साईज फोटो लागेल, कॉपी ऑफ अलॉटमेंट लेटर लागेल, कॉपी ऑफ मॉर्गेज NOC हे पण लागेल, कॉपी ऑफ कोअप्लिकेंट हे सर्व डॉक्युमेंट लागेल. आणि ओरिजिनल पण कॅरी करा याच्यासोबत. ठीक आहे. आणि जे काही याच्या व्यतिरिक्त अजून काही डॉक्युमेंट असेल जे तुम्ही भरलं असेल अलॉटमेंटच्या वेळी, ते सर्व डॉक्युमेंट मला घेऊन जायचं तिकडे. ते झाल्यानंतर तुमचं ॲग्रीमेंट होईल. ॲग्रीमेंट तुमचं असं दिसेल. हे तुमचं ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंटमध्ये जे काही तुमच्या टर्म्स अँड कंडिशन आहे अलॉटमेंट लेटरमध्ये आणि स्कीममध्ये ते जे काही आहे ते सर्व येईल. तर हा डॉक्युमेंटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी तो हे स्टॅम्प तिकडे मारून दिला. तर हे असं ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. आणि ते तुमचा फोटो वगैरे असेल आणि सिल्क ऑथॉरिटीचा साईन असेल, तुमचा साईन असेल. आणि बिल्डिंगचा लेआउट वगैरे असेल. ॲनेक्शर बी आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट कंप्लिशन सर्टिफिकेट आहे, OC पण आहे. हे OC झाला. ठीक आहे. पोझिशन लेटर आहे हे असेल. बाकीचं डॉक्युमेंटेशन हे सर्व पावती वगैरे तुमचा इंडेक्स वगैरे पेपर तो तिकडे रजिस्टर ऑफिसमध्ये होईल. तर मग तुम्ही स्लॉट बुक करून जाऊ शकता. हा झाला माझा ॲग्रीमेंट प्रोसेस आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन. आता हा व्लॉग मी इथेच संपवतो. ठीक आहे. कंप्लीट झाला. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.